नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या व्हरायटी जी दिसत आहे तुम्हाला, तर ती शरद किंगचे झाड आपण भगव्याच्या प्लॉटमध्ये लावले. आणि मी याच्या आधी पण व्हिडिओ बनवलेला आहे या शरद किंग व्हरायटीबद्दल. तर आपण हे बघा, आपण 1-2 वर्ष त्याच्यावर माल घेतला आहे, नंतर आता रोपं बनवले आहे मित्रांनो. कारण जे आपले काही मित्र कंपनी आणि नातेवाईक आहे त्यांच्यासाठीच आपण हे रोपं देतो यावर्षी. तर आपण काय करायचं आहे, डाळिंब लागवड जर करायची तुम्हाला, तर तुमच्याकडं जर गुटी बांधायची असेल मित्रांनो, काही शेतकरी मित्र आपल्या घरच्या बागेत गुटी बांधत असतात आणि अतिशय अस्वच्छपणे बाग असते किंवा कुठलंही औषध वगैरे न मारतात डायरेक्ट जाऊन गुटी बांधतात. त्याच्यासाठी आपण बोर्डो मिश्रणाच्या 1-2 फवारणी करायची हार्वेस्टिंग नंतर, व झाडातील चांगलं स्टोरेज झाल्यानंतर मगच आपण गुटी बांधायची. त्यासाठी ज्यावेळेस लेबर येईल त्याच्या आदल्या दिवशी आपण झाडावर 2 ते 3 मिली हायड्रोजन पेरॉक्साईड घ्यायचं आहे आणि आपण झाडावरती फवारायचं आहे. आणि त्याच्यानंतर परत तुम्ही ज्यावेळेस गुटी बांधताय ती मेजर जाड स्टंप म्हणजे जाड प्रॉपर काडीलाच बांधायची, म्हणजे तर तुमच्या काडीला 100% सक्सेस रेशो मिळेल. हे बघा, असे म्हणजे एक रिफिल काडी किंवा अशी एकदम बारीक काडी असती 8 ते 10 mm पेक्षा कमी, तिच्यावर तुम्हाला गुटी बांधायची नाही मित्रांनो. कारण त्यांनी काय होतं, तुमच्या काडीला मुळे रूट झोन वगैरे फुटत नाही लवकर आणि झाड गुटी फेल जाण्याची शक्यता असते, आणि आपण त्यासाठी काम करायचं आहे. तर मित्रांनो, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे, आपण ज्यावेळेस गुटी बांधतो त्यावेळेस आपण झाडाचं सॅनिटायझेशन करून आपण प्रॉपर असं काम करायचं आहे. जे आपलं शेवाळं असतं, शेवाळाला ज्यावेळेस लेबर येईल त्यावेळेस 1 ते 2 ग्रॅम ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे प्रति लिटरप्रमाणे, आणि त्याच्यामध्ये सीवीड घ्यायचं आहे तुम्हाला 2 ते 3 ml पर्यंत लिक्विड फॉर्ममधलं, आणि तुमचं 2-3 ग्रॅमना ट्रायकोडर्मा घ्यायचं आहे. असं एकत्रित 20 लिटर बकेटमध्ये घेऊन तुम्हाला व्यवस्थित त्याच्यात बिजू सीवीड वगैरे म्हणजे जे आपलं हे येतं शेवाळ येतं ते सीवीड वगैरे सर्व एकत्रित करून तर ते तुम्हाला भिजवायचं आहे एक अर्धा तास, आणि नंतरच तुम्हाला गुटी बांधण्यासाठी लेबरला द्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, लेबरचं जे कात्री वगैरे ते पूर्ण तुम्हाला कॉपर किंवा म्हणजे आपलं हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यांचे हात वगैरे पण त्याच्यामध्ये त्या द्रावणात धुवून घ्यायचे आणि अशी प्रॉपर गुटी बनवायची मित्रांनो.